अशा पद्धतीने पुराव्यांची गैरवापसी भाजपमध्ये जातात काय? मग काय खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपनं केले होते किंवा भाजपने जे आरोप खडसेंवर केले होते त्या आरोपांचा आता कोणत्या ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? पक्षांतर्गत लोकांनी एकमेकांवरती केलेले आरोप धुवून काढण्यासाठी बाहेरचे ठीक आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून आलेल्या लोकांचे आरोप धुवून काढायचे, पण खडसे तर तुमचेच होते ना. त्यांनी फडणवीस यांच्यावरती केलेले आरोप किती गंभीर होते. लोकांना हळूहळू परत त्याचं स्मरण होईल. 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये काँग्रेस नेत्यामध्ये जी नाराजी होती ती समेट तुम्ही घडवू शकलाय का असं तुम्हाला वाटतंय का? उद्या कळेल ना, तुम्हाला कळेल. काँग्रेस हे प्रचारामध्ये सहभागी होते. स्वतः विश्वजित कदम, स्वतः विशाल पाटील, इकडले काँग्रेसचे सगळे नेते, पृथ्वीराज पाटील असतील, विक्रम सावंत असतील, हे सगळे इकडले जे प्रमुख काँग्रेसचे पुढारी आहेत, जुने काँग्रेसवाले आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, स्वतः जयंतराव पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतील, शिवसेना एकत्र काम करू आम्ही आणि इथे भारतीय जनता पक्षाच्या त्या विकृतीचा, हुकुमशाही प्रवृत्तीचा आम्ही पराभव करू. ठीक आहे. रात्री जयंत पाटील साहेबांना आपण भेटलात अशी एक चर्चा आहे, भेट झाली का तुमची जयंत पाटील? तुम्ही माझ्या मागावरच होतात ना सगळं शेवटपर्यंत. साहेब, बेळगावच्या संदर्भात काय सीमावासी काल आपल्याला भेटले, नेमकं माझं असं म्हणणं आहे, निवडणूक आपण तिथे लढायला हवी. तिकडले मराठी माणसाचं संघटन आहे ते इकडे तिकडे सरकता कामा नये. कुठे भारतीय जनता पक्ष कायम मराठी माणसाच्या एकीकरण समितीत फूट पाडण्याची योजना आखत असते, कारस्थान करत असतं. अशा वेळेला प्रत्येक निवडणूक आपण मराठी माणूस म्हणून लढायला